नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेलं आहे आणि सगळीकडे धामधूम सुरू आहे. पुणे महानगरपालिका असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, सर्वत्र आत्ता निवडणुकीचे जोरदार हवा सुरू आहे. आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अनेक मुद्दे पुढे येतात. अगदी वोट चोरीपासून बोगस मतदान असेल, पैशाचा वारेमाप वापर असेल, किंवा दमबाजी असेल, किंवा पक्षाच्या तिकीट वाटपावरून मध्यंतरी झालेला गोंधळ आपल्या सर्वांसमोर तो आहेच. परत या अनुषंगाने आज आपल्यासोबत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे संविधान तज्ज्ञ आदरणीय डॉक्टर ॲडव्होकेट सुरेश मानेसाहेब आपल्यासोबत आहेत. तर मानेसाहेब, आपलं या ठिकाणी स्वागत आहे. सध्या जे निवडणुका सुरू आहेत, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आंबेडकरवादी पक्ष किंवा आपलं बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी, या पार्टीच्या नक्की भूमिका काय असावी आणि आत्ता सध्या आपण कशा पद्धतीनं या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे? पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका 7-8 वर्षानंतर होत आहेत. नुकत्याच नगरपालिका नगरपरिषदेच्या झाल्या. निवडणुका इतक्या लांबल्या का? तर त्याला कारण म्हणजे याच्यापूर्वी जे सत्तेत होते त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या अटी शर्ती पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली नाही. आताही सुप्रीम कोर्टानं परवानगी दिली तर ती सशर्त आहे, म्हणजे न्यायालय निर्णयाच्या अधीन राहू नये. म्हणजे उद्या ओबीसी आरक्षण रद्द झालं तर नगरपालिका नगरपरिषद महानगरपालिकेतील निवडलेले ओबीसी उमेदवार यांची उमेदवारी रद्द होण्याची पण शक्यता आहे. पहिल्यांदा याला जबाबदार कोण? तर महाविकास आघाडी सरकार असो, त्याच्यापूर्वीचं सरकार असो आणि वर्तमान देवेंद्र फडणवीसचं सरकार असो, यांना सुप्रीम कोर्टानं दिलेल्या अटी शर्तीची पूर्तता करण्यात अपयश. देशात कुठेही ओबीसी आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका थांबल्या नाही, मात्र त्या महाराष्ट्रात थांबतात. त्यामुळे गेले 2-2.5 वर्ष सत्तेत बसणाऱ्या BJPचं हे मोठं अपयश आहे की एका बाजूला एक देश एक निवडणूक अशा मोठमोठ्या राष्ट्रीय स्तरावरच्या घोषणा करायच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थावरच्या निवडणुका होऊ द्यायच्या नाहीत. हा सरकारचा अपयश आहे, सरकारचा नालायकपणा आहे, पहिल्यांदा स्पष्ट. दुसरी गोष्ट, या निवडणुका होत आहेत तर सध्या सत्तेमध्ये BJP आहे, शिवसेना एकनाथ शिंदे आणि शरद पवारांची, आपल्या अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. पण हे नगरपालिका नगरपरिषदेमध्ये एकाच्या विरोधात लढले, आताही लढत आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीसाठी पुन्हा एकत्र येत आहेत. त्याला कुठे काँग्रेसवाले मदत करत आहेत. हिंदुत्वाच्या नावानं कांदे सोलणारी BJP MIMला सोबतसुद्धा काही ठिकाणी घेऊन आपला नगराध्यक्ष निवडते. बरं. अंबरनाथमध्ये 60 सदस्य संख्येच्या नगरपरिषदेमध्ये 14 फक्त नाममात्र सदस्य असताना BJP खरेदी विक्री करून आपला नगराध्यक्ष बनवण्याचा प्रयत्न करते आणि करंजुले नावाचे मग नगराध्यक्ष होतात. याच्यावरून स्पष्ट दिसतं की BJP सत्तेसाठी आता काही करू शकते आणि काँग्रेस आणि इतर पक्ष लढण्याच्या तयारीत नाहीत. या 2 बाबी स्पष्ट होतात. आता नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या. याच्यात पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये खोपोली नगरपालिकेत निवडून आल्यामुळे एका महिलेच्या पतीची हत्या झाली. या पार्श्वभूमीवर आताही ज्या युती आणि आघाड्या होत आहेत ती प्रचंड मोठी निर्लज्ज अशी बाब आहे. आपण कराडमध्ये बसतो आहे, गोकुळमध्ये मागे निवडणुका झाल्या कोल्हापूरला, पुन्हा सत्तेच्या आणि सत्तेच्या विरोधात असणारे सगळे एकत्र आले. मग ते काँग्रेसवाले असो, राष्ट्रवादीवाले असो, शिवसेनेवाले असो, BJPवाले असो, त्या ठिकाणी त्यांना पक्षविरहित राजकारण चालतं. तिथं ते सगळे एकत्र येतात. आताही अनेक ठिकाणी तसंच आहे. 2 पवार, अजित पवार, शरद पवार, पुन्हा आणि पिंपरी चिंचवडला एकत्र. आता कोल्हापुरात मी काल ज्या सभेला होतो तिथं वंचित, BRSP आणि शरद पवारांचा पक्ष हे सगळे एकत्र आहेत. म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यामध्ये कुठे कुठे आंबेडकरी पक्षासोबत देखील
मग ते वंचित असेल, BRSP असेल, BSP असेल, कुठे आझाद समाज पार्टी असेल, यांच्याबरोबर देखील युत्या आघाड्या महाराष्ट्राच्या विविध भागात होत आहेत. आता या पार्श्वभूमीवर जर आंबेडकरी राजकारण मजबूत करायचं असेल तर पहिल्यांदा आंबेडकरी नेते, कार्यकर्ते, पक्ष संघटना यांनी एक याच्यापासून धडा घ्यायला हवा की ज्या पद्धतीनं सत्तेसाठी पवार मंडळी एकत्र येतात, BJP कोणत्याही थराला जाऊन सत्ता टिकवायला बघते, काँग्रेस लढण्याच्या तयारीत नाही, अशा वेळेला आंबेडकरी पक्ष संघटना नेते यांनी साधक बाधक नव्हे तर व्यवहार्य विचार करून आपापली ताकद मर्यादा ओळखून अहंकाराचा त्याग करून एकत्र बसून सार्वत्रिक आंबेडकरी ताकद निर्माण करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. जेव्हा मी म्हणतो पर्याय नाही तेव्हा आपण बघूया महाराष्ट्रामध्ये डावे फार सशक्त होते. CPI मजबूत होती, CPM मजबूत होती. तर CPI आणि CPMचं अस्तित्व नाही. ज्या काल मी इचलकरंजीला सभेला होतो तर डाव्यांचा गड होता एका कालखंडामध्ये. कोल्हापूर शेकाप असेल, बाकी इतर पक्ष असतील, डाव्यांचे गड होते, उद्ध्वस्त झालेत. मग आंबेडकरी राजकारण त्या पातळीवर जाऊन नामशेष होऊ द्यायचं नसेल तर आंबेडकरी पक्ष संघटना नेते या सर्वांनी आता गांभीर्यपूर्वक स्वतःचे व्यक्तिगत स्वार्थ, अहंकाराचा त्याग करून आंबेडकरी राजकारण कोणत्याही परिस्थितीत उभं राहील अशा पद्धतीनं पावलं टाकली पाहिजेत. आणि मला वाटतं या नगरपालिका, महानगरपालिकाच्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी आंबेडकर पक्ष काही ठिकाणी एकत्र आलेत. ही एक चांगली बाब आहे. संभाजीनगर आहे, फार ठिकाणी चांगले आलेत. त्यांचं आपण स्वागत केलं पाहिजे. आणि हीच प्रवृत्ती आणखी मोठ्या ताकदीनं आगामी झेडपी तालुका पंचायत, ग्रामपंचायत निवडणुकीत दिसेल. ते जर झालं तर मग 2029च्या विधानसभा, लोकसभा या बाबतीत एक वेगळा विचार करता येईल. त्या अनुषंगानं सध्या आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे की आंबेडकरी राजकारण हे मजबूत होणं गरजेचं आहे. त्यासाठी विखुरलेली ताकद एकत्र होण्याची गरज आहे. जे येतील त्यांच्यासोबत एक मिनिमम कॉमन प्रोग्राम बनवून चालण्याची गरज आहे. या ठिकाणी कोणता नेता, कोणता पक्ष, कोणती संघटना, कोणता भाग, कोणता जात समूह याच्या पलीकडे जाऊन आता विचार करण्याची वेळ आहे. पण आता हा विचार जर तुम्ही मांडला, तो विचार अनेक वर्षापासून मांडला गेलेला आहे, पण त्याच्यावरती कोणी ठोस भूमिका कोण घेत नाही. मग भूमिका पुढं घेण्यासाठी कोणीतरी एक नेता म्हणून पुढं येण्यासाठी त्याला बाकीच्या नेत्यांचा विरोध का? याच्यातच माझा फरक आहे की आतापर्यंत नेत्याच्या माध्यमातून प्रयोग झाले, आता नेत्याच्या माध्यमातून प्रयोग बंद करा. तुम्ही कार्यकर्त्याच्या माध्यमातून प्रयोग करा. आता जे एकत्रीकरण झालं आहे, उदाहरणार्थ गडचिरोलीला BSP, BRSP, वंचित, आझाद समाज पार्टी चौघे एकत्र आले. ते काही नेत्यामुळे नाही आले, तिथल्या कार्यकर्त्यामुळे आले. काल मी कोल्हापुरात BRSP, वंचित, BSPचा पाठिंबा तिघाची एक सभा केली. ते वरच्या नेत्यामुळे नाही आले, ते तिथल्या कोल्हापूरच्या कार्यकर्त्याच्या एकामेकाच्या सहकार्यामुळे आले. काही ठिकाणी आप वगैरे त्याच्यात सामील झाले. तर हे कार्यकर्त्यांना जे शहाणपण सुचतं आहे ते जर नेत्यांना सुचत नसेल तर कधीकधी इतक्या वर्ष आपण प्रयोग वरून खाली केला, आता तो वरचा प्रयोग सोडून देऊ द्या. जे आपल्या प्रयोगासोबत नेते आहेत ते येतील आणि कार्यकर्ते. पण हा खालून जर प्रयोग सुरू झाला आणि खालून प्रयोग सुरू का व्हावा तर मी म्हटलं आता आगामी तुमच्याकडं आहे झेडपी तालुका पंचायत, ग्रामपंचायत. आणि याच्यामध्ये हे सहज शक्य आहे, ज्याच्यामध्ये कमी ताकद लागतात, कमी साधनं लागतात. ठीक आहे, आता मी कालही फिरतो आहे महाराष्ट्रामध्ये, कुठे 3,000 रुपयेचा रेट आहे एका दिवसाचा, कुठे कोल्हापूरमध्ये 1,500 आहे, कुठे 500चा आहे. हे धनदांडग्यांची ती सवय आहे. मतदार खरेदी करणं हा त्यांची प्रथा आहे. आणि सत्तेत बसलेले फडणवीस असतील, शिंदे असतील, अजित पवार असतील, हे आता पैशानं गडगंज आहेत. त्यांच्याकडं भ्रष्टाचार करण्यात मोठी ताकद आहे. कारण 70,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारे अजित पवार, यांच्यावर आरोप करणारे देवेंद्र फडणवीस, हे सगळी मंडळी जेव्हा एकत्र आहेत तेव्हा समजा येते यांचे 70,000 कोटी आणि त्यांचे अनेक हजार कोटी, हे सगळं एकत्रीकरणाचा परिणाम आहे. हे जरी सगळं शक्य असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्था, झेडपी तालुका पंचायत, ग्रामपंचायत या काही फार मोठ्या आर्थिक ताकद लागतात असं नाही. ज्याच्यामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यांना थोडं चळवळीचं अंग आहे, मिशनरी अंग आहे, पण थोडंसं पॉलिटिकल होणं गरजेचं आहे, व्यवहार्य होणं गरजेचं आहे.
आणि हा पॉलिटिकल चातुर्यपणाचा भाग आता आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी आत्मसात केला पाहिजे. जी निवडणूक आयोगाची जी भूमिका आहे त्या संदर्भात काय सांगाल? कारण का मध्यंतरी नगरपालिकेची इलेक्शन झाली, पण त्या निवडणुकीमध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत त्या पक्षांची चिन्ह आधीच त्यांची होती, परंतु ज्यांना अपक्ष उभा राहिलेत किंवा ज्या आघाड्या होत्या त्यांना चिन्हच वेळेवरती भेटलं नाही, मग प्रचाराला वेळ कमी भेटला. आणि असं आहे की निवडणूक आयोगाविषयी गेल्या 5-6 वर्षात आपण न बोललेलं बरं. म्हणजे राष्ट्रीय निवडणूक आयोग असं तो मोदीच्या खिशात कसा आहे, BJPच्या खिशात कसा आहे हे अनेक निवडणुकातून सिद्ध झालं. महाराष्ट्रातला निवडणूक आयोग, या नगरपालिका, नगरपरिषदा आणि या महानगरपालिका याच्यामध्ये किती कमजोर आहे हे वारंवार स्पष्ट होतं आहे. त्याचं कारण असं की देशातल्या सगळ्या घटनात्मक आणि कायदेशीर संस्था याच्यावरती BJPचा कब्जा आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कब्जा आहे. आणि त्यामुळे ही काही पदं संविधानिक आता ॲटॉनॉमीवाली स्वायत्त काही संस्था राहिल्या नाहीत. मी आता कोल्हापुरातून आलो. कोल्हापूरला आज देवेंद्र फडणवीसाचा दौरा आहे, तर सगळ्या रस्त्यावरती देवेंद्र फडणवीसचे कटआउट आणि होर्डिंग आहेत. इलेक्ट्रिक पोलला आहेत. आता आचारसंहिता काय सांगते, इलेक्ट्रिक पोलला असताच कामा नये, सगळ्या रस्त्यावर असता कामा नये. पण हाच सत्तेचा माज आहे आणि या ठिकाणी निवडणूक यंत्रणा हतबल ठरते. कोल्हापूरमधले काय करतायत ते निवडणूक अधिकारी, त्यांना हे दिसत नाही का? पण दिसतंय तरी ते डोळे फिरवून त्याच्या पाठीमागं दुर्लक्ष करतात. म्हणून निवडणूक म्हणजे आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या समोर आव्हानं खूप मोठी आहेत. एका बाजूला व्यवस्थेच्या विरोधात उभं राहायचं, दुसऱ्या बाजूला प्रस्थापित राजकीय पक्षाच्या विरोधात उभं राहायचं, तिसऱ्या बाजूला सत्ताधीशांचा गडगंज पैसा, ताकद, त्यांची दहशत त्याच्या विरोधात उभं राहायचं. पुन्हा हे निवडणूक आयोगांचे हे सगळे नियम वगैरे त्याच्या विरोधात उभं राहायचं. त्यामुळं आंबेडकरी राजकारण हे यशस्वी होत नाही. त्याला एक कारण नाही, त्याला अनेक कारणं आहेत. त्याला फक्त अर्थहीन असणं तेच कारण आहे असं नाही. नेते खराब आहेत हे आहेतच कारणं, पण ती एकमेव कारणं नाहीत. तळागाळातले कार्यकर्ते पण स्वतःला विकून घेतात, तेही एक कारण आहे. खाली स्थानिक पातळीवरती तडजोडी करतात. त्यामुळे हे विविध कारणाचं एक समीकरण आहे. त्या समीकरणाला ब्रेक करण्याची सिस्टम मगाचपासून जी मी मांडतो आहे किंवा अलीकडं मी महाराष्ट्रामध्ये सातत्याने मांडतो की ते समीकरण जे आहे ते आंबेडकरी राजकारणाच्या विरोधातलं आहे. ते ब्रेक करणारं नवीन समीकरण मांडावं लागेल. त्रास होईल, आव्हानं आहेत, यश अपयश येईल, पण राजकारणामध्ये प्रयोग केल्याशिवाय मार्ग नाही. आत्ता एक सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल होतोय. मुंबईमध्ये BJPचे काही पत्रकं वाटली गेलेली आहेत निवडणुकीच्या आधी, आणि त्या पत्रकाबरोबर एक पाकिट आहे आणि त्या पाकिटामध्ये पैसेसुद्धा आहेत. तो आता व्हिडिओसुद्धा सगळीकडे व्हायरल होतोय. तर त्या अनुषंगाने मग आता बघायला तुम्ही सांगताय की व्हिडिओ व्हायरल होते, मग इलेक्शन कमिशनचे डोळे फुटलेत का? त्याला दिसत नाही का? काय ॲक्शन घेतात? आणि BJP आता धनदांडग्यांचा पक्ष आहे, पैसे वाटले जातात सर्रास. आता हे तुमची लाडकी बहीण योजना हे काय आहे? हे पैसे घ्या आणि मतं द्या. बिहारमध्ये 10,000 रुपयाची योजना नितीश कुमारची ही कसली आहे? निवडणुकीपूर्वी 10,000 घ्या, मतं द्या. हा मतं लुटण्याचा प्रकार आहे. हे काही मतं घेत नाहीत, हे मतं लुटत आहेत आणि तेच मतं लुटण्याचं. म्हणून आता BJP हा सगळ्यात भ्रष्ट आणि चारित्र्यहीन लोकांचा पक्ष आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या सरकारकडे बघा, त्यात मंत्री म्हणून कोण बसले? पूर्वी सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक दिसतात. तो ओरिजिनल BJPवाला कुठं आहे? जनसंघाच्या काळातला तो अडवाणी वाजपेयीच्या मुशीतला, हे सगळे गायब आहेत आता. कारण हे कॉर्पोरेट पॉलिटिक्सचा जमाना आहे आणि या कॉर्पोरेटच्या पॉलिटिक्समध्ये मोदीचं राजकारण हे इथल्या उद्योगधंद्यासाठी पोषक आहे. म्हणूनच मुंबईची महानगरपालिका निवडणूक का महत्त्वाची आहे? तर मुंबईमधली बहुतेक जागा ही अदानीला द्यायची आहे, जवळजवळ दिल्यासारखी आहे. बहुतेक सगळे टेंडर कॉन्ट्रॅक्ट द्यायचे आहेत. सत्ता त्यासाठी यांना हवा आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना आपलं राजकारण वाचवायसाठी पाहिजे. BJPला आपल्या उद्योगपती मित्रांची घरं भरण्यासाठी पाहिजे. त्याच्या माध्यमातून पक्षाला पैसा उभा करायचा. ही या लोकांच्या सगळ्या मेथड आहेत. आपल्या पश्चिम महाराष्ट्रातही बघतो. आता तुमची हे पूल बांधणी वगैरे अलीकडे सुरू झाली. गडकरी हे गेले 15 वर्षात करू शकले नव्हते का? तर हे सत्तेत आले की टेंडर प्रोसेसमधून अनेक करोड रुपयाचा जो निधी उभं करतात
एकनाथ शिंदेच्या काळात बी ते घडलं, आताही घडतं आहे. म्हणून हे सरकारं टेंडरची सरकार आहेत, हे काही लोकांवरती राज्य करणारी सरकारं नाहीत. त्यामुळे भ्रष्टाचार हा यांच्या DNA मध्ये आहे. आता राज ठाकरे जे व्हिडिओ व्हायरल करतायत, तुला आवडतो व्हिडिओ, असं त्यांचं एक स्टाईल झालेले आहे. ते आत्ता दाखवलं आहे, म्हणजे 2015 साली अदानींकडे काय प्रोजेक्ट होते देशात आणि आजच्या घडीला किती आहेत हे सगळं दाखव. मग ते नाही, ते ठाकरे बंधू कसे यशस्वी होतील का? दाखवतात ते चांगली गोष्ट आहे. लोक हेही विचारतात राज ठाकरेच्या संपत्तीमध्ये काय झालं, उद्धव ठाकरेच्या संपत्तीमध्ये काय झालं, आदित्य ठाकरेची 5 वर्षापूर्वी किती संपत्ती होती, आता किती आहे, हे हमाम में सब. त्यामुळे यांनी एकामेकाचे व्हिडिओ लावून राज ठाकरेने कधी कधी तोंड फाटेपर्यंत मोदीची स्तुती केली, गुजरात मॉडेलची स्तुती केली. आणि राज ठाकरे हा स्टेबल पॉलिटिकल प्लेयर नाही आहे, तो नेहमी अनस्टेबल आहे. त्यामुळे तो इथंही स्टेबल राहील याची काही गॅरंटी नाही. आणि त्यामुळंच राज ठाकरेंना कोणी जास्त गंभीर्याने घेत नाही. आपणही त्याच्यावर जास्त काही बोलण्याची गरज नाही. मध्यंतरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक विधान केलं होतं की एक 15 दिवसात भारताचे प्रधानमंत्री सत्तेवरून जातील. ते एपिस्टन फाईलचे त्यांनी एक दाखला दिलेला होता. तर त्या संदर्भानं काय आपण सांगू शकतो? पृथ्वीराज चव्हाण चांगला माणूस आहे, अभ्यासू माणूस आहे, प्रामाणिक आहे, भ्रष्ट नाही वगैरे सगळं ठीक आहे. ते बोलले, त्यांना ते योग्य वाटलं म्हणूनही त्याने ते मांडलं. पण तरी देखील आपल्याला माहीत आहे की मोदी हे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणामुळं ते टिकून आहेत आणि ते सत्तेवर राहावेत अशी एक जागतिक योजना आहे, राष्ट्रीय स्तरावरची योजना आहे, ज्याच्या माध्यमातून एक कॉर्पोरेट क्लासचं पॉलिटिक्स चालतं. त्यांचं मोठमोठ्या जमिनी असतील, प्रोजेक्ट असतील, मग गडचिरोलीमधली प्रचंड जमीन असेल किंवा आता ठाण्यापट्ट्यातील प्रचंड जमीन असेल किंवा हा तुमचा जो सगळा सह्याद्रीचा भाग आहे त्यातल्या खनिज संपत्ती, जंगलं नष्ट करण्यातला भाग असेल, तर हे कॉर्पोरेट लोकांना हवं आहे. त्यामुळं मोदीच्या विरोधात अनेक कारणं घडली. याच्यापूर्वी पहलगामचा हल्ला काढा, पहलगामचा हल्ला कोणी केला अजूनही ओपन होत नाही. त्याच्यापूर्वीचे सगळे भारतीय सैन्यातले जवान मारले होते, त्याचंही काही स्पष्ट नाही. त्यामुळं पुलवामा त्याचं कारण असं आहे की आता विरोधी पक्ष विचारण्याच्या लायकीचे नाहीत, ताकदीचे नाहीत. काँग्रेस पक्षात ताकद नाही, इतरांच्यामध्ये ताकद नाही. आणि एक लक्षात घ्या, काँग्रेस BJP हे काय फार मोठे वैचारिक एकमेकाचे शत्रू नाहीत. वैचारिक युद्ध जर संघ परिवार BJPशी कोण लढू शकतो तर तो फाटका आंबेडकरवादीच लढू शकतो. आणि म्हणून ते वैचारिक युद्ध करण्याची ताकद आंबेडकरवादामध्ये आहे. म्हणून आंबेडकरी राजकारण उभं राहिलं पाहिजे. शेवटला जाता जाता आपल्या आंबेडकरी जनतेला आपण काय संदेश द्याल? आता चला, स्वतःच्या मताच्या अधिकाराला विकू नका. बाजारमध्ये खरेदीदार खूप आहेत. तुम्हाला आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून स्वतःचा बाजार मांडायला मताचा अधिकार नाही दिला, विकून घ्यायला मताचा अधिकार नाही दिला. खरीच आंबेडकरी अवलाद असाल तर तेवढं तरी काम पवित्र रूपाने करा, एवढाच संदेश. निश्चितच आपण खूप, कारण अगाध ज्ञान आहे आणि संविधान तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुरेश माने साहेब. त्यांच्याकडे भरपूर आहे, शिकण्यासारखं आहे, देण्यासारखं भरपूर आहे. परंतु समाजानं पुढं येऊन ते घेतलं पाहिजे, आत्मसात केलं पाहिजे आणि आपली आंबेडकरी चळवळ कशा पद्धतीने यशस्वी होईल याबद्दल आपण विचार करायला आज आता अंतर्मुख होण्याची गरज आहे. एवढंच बोलतो. आपण साहेब वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद तुमचेही.